नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे ते स्वर्गीय प्रवीण राजपूत यांचं हे शेत आहे आणि त्यांचे चिरंजीव निलेश राजपूत ही शेती बघतात. तर त्यांचं ते व्यवसायानिमित्ताने पुण्याला राहतात, पण अधूनमधून ते येत असतात आणि चांगली ट्रीटमेंट इथं करत असतात. कामाला माणूस लावलेला आहे शेतामध्ये. तर हा व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे की काल त्यांच्याशी आपली भेट झाली. तर त्यांनी सांगितले की हा पूर्ण प्लॉट जो घेतलेला आहे बुवा, हा पूर्ण अंकलेश्वरहून त्यांनी खतं मागवले होते वॉटर सोल्युबल. तर त्या वॉटर सोल्युबलचा वापर करून त्यांनी ही पूर्ण बाग फुलवलेली आहे. तर त्यांना इतका चांगला रिझल्ट भेटलेला आहे की ते म्हणत आहे की बाजारातले इतर जे काही दर्जेदार कंपन्यांचे प्रोडक्ट आहेत बुवा, त्याच्यापेक्षा आम्हाला अंकलेश्वरहून आणलेल्या वॉटर सोल्युबलचा खूप चांगला परिणाम बघायला मिळाला बुवा. तर ते खूप खुश आहेत. त्याच्यामुळे आज आपण त्यांच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलो होतो आणि त्यानिमित्ताने म्हटलं हा एक नवीन विषय आहे बुवा, तर तुमच्याशी चर्चा करावी बुवा. तर बघू शकता मित्रांनो, प्लॉट वादी वगैरे लांब आहेच ती, साधारण 7,000च्या आसपास खोड त्यांचं बसलेलं आहे या ठिकाणी. आणि काल जेव्हा भेट झाली तर ते सांगत होते की बुवा काही व्यापारी वगैरे असतील चांगले तर सांगा बुवा, कारण की सध्या विषय असा आहे मुहूर्ताला सुद्धा कमी भाव देत आहे व्यापारी. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची नाराजी आहे. पण आता शेवटी हा नाशिवंत माल असल्यामुळे शेतकऱ्याला तो देणं भागच आहे. आणि जरी माल आपला 5-7 दिवसात तयार होणारा असेल तरी पण आपल्याला 5-6 दिवस आधीपासूनच प्रिपरेशन करावं लागतं, व्यापारी शोधावे लागतात जेणेकरून तो योग्य वेळेत माल निघावा बा. कारण की गेल्या वेळेस जेव्हा मंदी आली होती त्यावेळेस तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहिले, त्यावेळेस आमचं कमीत कमी 50-60 झाड 100 झाड सहज पिकून जायचं, कारण की व्यापारी लवकर घ्यायला येत नव्हते आणि शेवटी पाडून भाव मागायचे आणि तशामध्ये द्यावाच लागायचा. तर अशी फजिती होऊन जाते. आणि आता ही जवळपास तसं जे वास्तविक श्रावण महिना सुरू झालेला आहे, मागणी पण बऱ्यापैकी स्थिर आहे, तरीसुद्धा व्यापारी लवकर माल घ्यायला येत नाही आणि येता तर मग भाव पाडून मागताय. त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांची तारांबळ उडते की बाबा नेमकं कुठल्या व्यापाऱ्याला माल द्यावा, कारण की त्यांची लॉबी ॲक्टिव्ह आहे, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्याच्यामध्ये फक्त 19-20चाच फरक असतो आणि तेवढं शेतकऱ्याला समाधान असतं. मग 2 पैसे एखाद्याने जास्त दिले की त्याला माल द्यावा लागतो. आणि आता आधीसारखं राहिलेलं पण नाही आहे की कुणी ॲडव्हान्स पैसे देईल बुवा. हा ॲडव्हान्स पैसाचा कुठला व्यापारी देतच नाही आता, आणि जर दिला असतं मग त्याला माल द्यावा लागतो आणि तो कमी भावाने मागतो. अशी बरीच समस्या असते. तर मित्रांनो, हा प्लॉट कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला अंकलेश्वरच्या औषधींचा काही फायदा झाला असेल किंवा तुमचे अनुभव काय आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच यांचा एक तिकडं पपईचा पण प्लॉट आहे, त्याचा पण एक व्हिडिओ घेऊ आपण. तो पण त्यांनी अंकलेश्वरपासून तिकडून जे आणलेल्या वॉटर सोल्युबल आहेत त्याच्यानेच पूर्ण पपईची ट्रीटमेंट केलेली आहे.